नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भाग 4। तर मित्रांनो, माझा सांगायचा उद्देश हा आहे की आपण आज आलेलो आहेत किसान कृषी प्रदर्शन मोशी 2024 भाग 4। तर मित्रांनो, समोर तुम्हाला दिसते कायनेटिकची जी गाडी दिसते ग्रीन, ही 70,000ची जी प्राइस आहे मित्रांनो। आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ही समोरची टू व्हीलर म्हणजे आपण बाईक म्हणू शकतो। तर ही चार्जिंगवर आहे आणि समोर या सेल्स ज्या पर्सन दिसत या ताई, तर यांची अतिशय उत्तम प्रकारे हे मार्केटिंग करतायत। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही। तर मागील आपण 3 जे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याला तुफान प्रतिसाद मिळालेला आहे। तर विषय असा असतो, आमच्या यूट्यूबच्या पॉलिसीनुसार जेव्हा बाहेरची सॉन्ग चालू असतात ते आम्हाला अलाउड नसतात, म्हणून मी सॉन्ग काढून हा आवाज बाहेरून टाकलेला आहे। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, ही कायनेटिक ग्रीनची गाडी आहे, सुंदर आहे, शेतकऱ्यांसाठी अतिशय सुंदर ही गाडी आहे मित्रांनो। ही चार्जिंगवर ही गाडी आहे, 70,000 ही प्राइस आहे आणि कृषी प्रदर्शन मोशी इथं ही दिसत आहे। तर बघा, शेतकऱ्यांसाठी बॅक साईड तुम्हाला याचं दुधाचे कॅन वगैरे दिसत आहेत मित्रांनो। मगाशी आपण कॅन बघितले, तर त्यांनी कॅरेट पण ठेवलेले आहेत त्या गाडीवर। या शेतकऱ्यांसाठी एक डेमो दिलेला आहे मित्रांनो, की तुम्ही जवळजवळ मित्रांनो, मगाशी आपण कॅन बघितले, आता हे भाजीपाल्याचे आपण ट्रे म्हणू शकतो। हे बघा, 3 ट्रे एकदम इझिली दिसत आहेत। तर मित्रांनो, विषय असा आहे की या 3 ट्रेमध्ये तुम्ही जवळजवळ बऱ्यापैकी भाजीपाला तुम्ही ठेवू शकतात। आणि मगाशी आपण दुधाची कॅन पण बघितले। तर ही कायनेटिक ग्रीन ही माझ्या मते 70,000मध्ये एवढी विशेष नाही आहे, कारण रेग्युलर जेवढे आपल्या आता टू व्हीलर्स ज्या बाईक आहेत त्यांच्या किमती लाखाच्या वरती गेलेल्या आहेत। तर ही स्वस्तात चांगली गाडी असेल चार्जिंगची, असा माझा अंदाज आहे। तर मला ही गाडी सर्वप्रथम तुम्हाला दाखवायची का वाटली, कारण शेतकऱ्यांसाठी स्वस्त आणि मस्त आणि एकदम सुंदर बाईक मला ही दिसली। सर्वप्रथम मी व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच ही बाईक दाखवली। तर समोर तुम्हाला दिसत आहेत, तुम्ही कृषी प्रदर्शन मोशी इथं जर भेट दिली नसेल, 11 डिसेंबर तर 15 डिसेंबरपर्यंत हे चालू होतं मित्रांनो, आणि आज 18 डिसेंबर आला। माझा व्हिडिओ टाकायचा उद्देश हा आहे की जे प्रदर्शनाला आले नाही किंवा फी वगैरे त्यांना थोडी जास्त वाटली असेल, तर त्यांनी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती घ्यावी। आणि तुम्ही गुगलला नेटवर सर्च केलं, तुम्हाला शोरूम सहज अवेलेबल मिळेल पुण्यामध्ये। तर ही कायनेटिक ग्रीनची गाडी आहे बघा, आणि हिला ग्रीन पाठी आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो। याचा अर्थ ही चार्जिंग आहे। नंतर आपण पुढे जाणार आहोत शेतकऱ्यांसाठी। तर मित्रांनो, हे समोरचं तुम्हाला यंत्र दिसतंय, याला तुफान प्रतिसाद मिळतोय, कारण इथं बरेचसे शेतकरी बांधव इथं तुम्हाला दिसत आहेत, बऱ्यापैकी गर्दी केलेली आहे। नंतर आपण जाणार आहोत तुमचं फवारणी यंत्र। आता हे समोरचं त्याने नाव टाकलं मला स्वीडनचं आहे। तर हे बघू शकता मित्रांनो, हे बेसिक मॉडेल आहे आणि हे ॲडव्हान्स आहे समोर जे दिसतंय। तर मित्रांनो, ॲडव्हान्स थोडंसं महाग आहे, एक साधारण तो बोलला होता 7-8 हजारच्या आसपास तो किंमत मला बोललेला होता। ॲडव्हान्स थोडंसं मला महाग वाटलं, पण मित्रांनो हा बेसिक मॉडेल रेग्युलर तुम्ही बघू शकता, याला काहीतरी 2200 त्याची किंमत बोलला होता। पण मित्रांनो, काय माहिती आहे का, दिवसेंदिवस याच्यामध्ये काही ना काही ते चेंज करत आहेत की शेतकऱ्यांसाठी पंप किती इझी पडेल। हा मॅन्युअली हँडल टाईप आहे, जे आता हे दादा मला दाखवत आहेत मित्रांनो। आवाज मी मुद्दाम बाहेरून टाकलेला आहे, त्याचं कारण म्हणजे असं आहे ना की तिथं असलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे सॉन्ग तुम्हाला ऐकू येणार नाही, म्हणून मी बाहेरून आवाज टाकलेला आहे। तर मित्रांनो, हे जे फवारणी यंत्र आपण म्हणू शकतो, फवारणी यंत्र म्हणजे हातपंप काही लोक त्याला म्हणतात। या हातपंपचं इथं रेट आहे मित्रांनो 2200 रुपये, आणि वरती दिसते जे ॲडव्हान्स मॉडेल आहे त्याचा 6-7 हजार त्याची प्राईज आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम ते दादा आपल्याला माहिती देत आहेत की हे जे हाताने जो हँडल टाईपचा हा पंप आहे, हा याचा 2200च्या आसपास याची किंमत आहे। तर मित्रांनो, त्याने सांगितलं की हा थोडा ॲडव्हान्स आहे, आणि मित्रांनो हा समोर दिसतो आहे हा थोडासा कॉस्टली जाऊ शकतो 7-8 हजारला। पण मित्रांनो, हा ॲटोमॅटिक आहे, त्याला बहुतेक हा पेट्रोल चालतो। आणि पेट्रोल मित्रांनो किती चालतो याच्याबद्दल थोडीशी माहिती आपली अपूर्ण आली, पण तो बोलला की हे बेल्ट वगैरे त्याने बॅक साईडला जे दाखवत आहे, पाठीला त्रास होऊ नये असं त्याचं ते म्हणणं आहे। हे बघा, हे 2 बेल्ट आहेत, पाठीला त्रास होऊ नये। आणि बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम असतो की ज्या दिवस त्यांनी फवारणी केली हातपंपने, तर त्यांना किंवा हे मॅन्युअली आपलं ॲटोमॅटिक आहे तुम्हाला मशीन केलं तर थोडा त्रास होतो, असा बऱ्याच लोकांचा हा एक अनुभव आहे। आणि हे स्प्रेची कॅन्डल आपण म्हणू शकतो। तर मित्रांनो, पुढे जाणार आहोत आपण ॲडव्हान्समध्ये। तर हे समोर तुम्हाला यंत्र दिसतंय थोडं मोठं ॲडव्हान्स EM कंपनीचं। याच्याने तुम्ही
रेग्युलर तुमचं शेतातलं गहू बाजरी वगैरे काढू शकतात. नंतर हे क्रॉप हंटरचं नवीन लॉन्च झालेलं आहे मित्रांनो. हे पण एक ॲडव्हान्स मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्ही गहू बाजरी वगैरे हे पण तुम्ही काढू शकतात. पण मला असं म्हणायचा उद्देश हा आहे की हे जे कृषी प्रदर्शन आहे मित्रांनो, याच्यामध्ये थोड्या या कॉस्टली ज्या वस्तू आलेल्या आहेत यांच्या किमती 18 लाख 20 लाखच्या आसपास असते. तर हे सामान्य शेतकऱ्यांसाठी तर नक्की परवडत नाही. पण त्यांनी विविध प्रकारचे डेमो मोठे शेतकरी हरियाणा पंजाब या लोकांसाठी किंवा त्यांची इच्छा असते की महाराष्ट्रात पण या गोष्टी जाव्या. नंतर इथे 2 मॉडेल झाले. हा त्यातला थोडासा छोटा मॉडेल आहे. हे बघू शकता मित्रांनो. हे पण तेच यंत्र आहे की तुमचं धान्य वगैरे काढण्यासाठी. आता याच्यापर्यंत डीपमध्ये आपल्याला तिथं एक्झिक्युटिव्ह नसल्याने माहीत नाही मिळाली आणि वरून सॉन्ग असल्यामुळे आपल्याला तेवढं माहिती नाही मिळाली. तर थोडं पुढं गेल्यावर मित्रांनो आपल्याला मिळतात रोटावेटर्स. हे तुम्ही बघा निर्णय कंपनीचे रोटावेटर्स आहेत. थोडंसं याच्यामध्ये मॉडिफाय की रेग्युलर नाही आहेत मित्रांनो. रेग्युलर तुम्ही जे रोटावेटर बघतात त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं असतं हे. तर हे बघा समोर तुम्हाला दिसत असेल रोटावेटर्स आहेत. त्याच्यामध्ये बराचसा प्रकार आहे. थोडे प्राईस वगैरे बी यांनी थोडं मेन्शन केलेली इथं. पण मित्रांनो विषय असा असतो की तुम्ही प्रत्यक्ष तिथं गेल्यावर तुम्हाला काहीतरी थोडीफार सबसिडी वगैरे डिस्काउंट या ज्या गोष्टी माहीत पडतात. व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त व्हिडिओ दाखवू शकतो कारण ते जेव्हा घ्यायचं असतं तेव्हा ते करू येतात. तर मित्रांनो बघू शकता एकशे बडकर एक रोटावेटर आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला दिसतोय हा ट्रॅक्टरचा नांगर. आता हा पण थोडासा ॲडव्हान्स आहे. जे काही आपण नांगरणी करतो ना त्याच्यापेक्षा थोडासा ॲडव्हान्स हा दिसतोय मित्रांनो. याला क्वालिटी खूप छान आहे कारण तुम्ही बघू शकता ज्याचं काम केलेलं आहे परफेक्ट केलेलं आहे. नंतर याला तुमच्या भाषेत पलटीसुद्धा म्हणतात. आता महाराष्ट्रात मित्रांनो बऱ्याचशा भाषा बोलल्या जातात. त्यात माझ्या भाषेतही थोडासा फरक पडेल कारण थोडी गावरान भाषेमध्ये वेगळे शब्द यांना वापरले जातात. निर्णय शेतकरी आला तर ते वेगवेगळ्या भाषेत याला त्यांनी शब्द दिलेला असतो. काही नांगर म्हणतात, काही पलटीसुद्धा म्हणतात. मोठे मोठे ढेकळं वगैरे तुम्हाला दिसत असेल ना त्यासाठी हे वापरलं जातं. हे बघा. आणि त्यानंतर मित्रांनो ह्या गोष्टी थोडंसं मी एक आश्चर्यचकित झालो. हे तुम्हाला जे दिसतं ना मित्रांनो याच्याबद्दल शेतकऱ्यांकडे थोडीशी माहिती अपूर्ण मला मिळाली. आणि हे पुढचं जे मॉडेल दिसतंय ना हे थोडी अपूर्ण माहिती मिळाली. मित्रांनो हे तुम्हाला दिसत असेल हे ट्रॅक्टरच्या पुढच्या मागच्या भागाला हे लावलं जातं आणि हे मागची जी टायरं आहेत ना ही उचलली जातात आणि ते आता जो फळा तुम्हाला दिसतोय ना हा खाली टेकला जातो. आता याच्याबद्दल तिथला एक्झिक्युटिव्ह अवेलेबल नसल्यामुळे ना शेतकऱ्यांना माहिती त्याच्याबद्दल फारशी मिळाली नाही कारण नवीन जे मॉडेल ते लॉन्च झालेलं आहे. तर मित्रांनो आपण सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ट्रॅक्टर. इथं ट्रॅक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात आले होते ना बरेच जवळजवळ नाही म्हणत तर 150 कंपनीचे ट्रॅक्टर आलेले होते. तर आपण थोडं हे सोनिक्सचं बघणार आहोत ट्रॅक्टर वगैरे. तर यांची किंमत ते बोलले होते दादा एक्झिक्युटिव्ह 8.5 लाख ओनली पुढचा पीस आहे. 8.5 लाख ते बोलले. तर मित्रांनो हे ट्रॅक्टर मला थोडंसं कॉस्टली वाटलं पण असू शकतं कारण ते पॉवरफुल जर असेल तर त्याची किंमत एवढी जायलाच पाहिजे. थोडंसं आता ट्रॅक्टरांच्या किमती पण बऱ्यापैकी वाढलेल्या आहेत. तर ही बघा ही थोडीशी ॲडव्हान्स वाटते मला ट्रॅक्टरमध्ये आणि तिथं विक्रीला बरेचसे पीस गेले असं म्हटलं जातं. हे बघा 8.5 लाख दादा मला बोलले होते. सोईक्स कंपनीचं ट्रॅक्टर आहे. सुंदर ट्रॅक्टर आहे. ही सिरीज त्यातली एक सिरीज आहे. तर हे जे ट्रॅक्टर आहे मित्रांनो 150 कंपनीचे ट्रॅक्टर आले होते यावेळी कृषी प्रदर्शनला. आणि इथं त्या लोकांचं जे ट्रॅक्टर वगैरे घेतले त्यांचा सत्कार समारंभ किंवा लकी विनर असेल त्यांच्यासाठी हा छोटासा कार्यक्रम चालू होता. इथं थोडंसं पंजाबी जी कल्चर आहे संस्कृती आहे त्याच्यामध्ये हा कार्यक्रम चालू होता मित्रांनो. तर आता थोडंसं पुढं जाणार आहोत मित्रांनो आपण पेरणी यंत्राकडे जाणार आहोत. मित्रांनो पेरणी यंत्र याची किंमत होती 5,300 एक्झिक्युटिव्हने मला सांगितलं. त्यात मला नो सबसिडी कारण काय असं छोटी जर प्राईसची काही वस्तू असतील ना शेतीविषयी तर त्याच्यातलं सबसिडी वगैरे ते देत नाही. तर पेरणी यंत्र याच्याबद्दल आपण इथं येऊन थोडी माहिती घेतली. ते बोलले की दादा 5,300ला तुम्हाला हे यंत्र जाईल. पेरणी यंत्र आहे थोडं हाताने तुम्हाला वर्किंग करावं लागणार आहे. तर तिथल्या त्या एक्झिक्युटिव्ह मला सांगितलं याला सबसिडी वगैरे नाही आहे. तर आपण पेरणी यंत्रेमध्ये थोडंसं नजर मारणार आहोत. हे बघा हे पेरणी यंत्र आहे सुंदर आहे. हे बघा त्याला आजूबाजू 2 बॉक्स दिले त्यात तुम्ही बियाणं वगैरे टाकून पुढची प्रोसेस वगैरे करू शकतात. मी त्याला बरेच विचारण्याचं सांगितलं काही कमी होईल का कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून थोडंसं तोडायचा प्रयत्न करतो आपल्या बळीराजासाठी. तर ते बोलले दादा ऑलरेडी किंमतच कमी आहे त्याच्यात काही कमी होणार नाही कारण हे जे वस्तू असतात ते सर्व मिळूनच तेवढ्या डिस्काउंट वगैरे करून त्या वस्तू दिलेल्या असतात. हे पेरणी यंत्र आहे हे थोडंसं ॲडव्हान्स मला याच्यामध्ये दिसलं आणि किंमत बी बऱ्यापैकी दिसली की रेग्युलर तुमचा कस्टमर आहे किंवा बळीराजा आहे की त्या मानाने तो सहज घेऊ शकेल. 5,300 तो मला बोलला. अधिक माहिती असेल तर मित्रांनो हे धरती ॲग्रो इंजिनिअरिंग इथं तुम्ही भेट देऊ शकता. हे बघा
हे पण ॲडव्हान्स आहे. तुम्हाला वगैरे जे बियाणं वगैरे टाकण्यासाठी थोडंसं तिथं होल वगैरे करण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. नंतर मित्रांनो आपण आलो आहेत करतार हे ट्रॅक्टर. हे बघा ट्रॅक्टरचा मगाशी विषय झाला. ट्रॅक्टरमध्ये बऱ्याचशा मॉडेल आलेले आहेत. 150 कंपन्यांचे मला ट्रॅक्टर दिसले. तर हे पण थोडंसं मी पण नवीन ऐकलेलं आहे करतार कंपनी. ते याचे ते बरेचसे मॉडेल त्यांनी लॉन्च केलेले होते. नंतर आपण अजून पेरणी यंत्राकडे जाणार आहोत. हे तो ट्रॅक्टर ॲडव्हान्स आहे. नंतर मित्रांनो हे सर्वात आकर्षणचं मित्रांनो इथं मला दिसलं ते म्हणजे ऊस तोडणी मशीन. मित्रांनो ऊस तोडणी मशीन बऱ्याच मी बघितलेलं नाही आहे, पण इथं ते ठेवण्यात आलेलं होतं लोकांना बघण्यासाठी. तर त्याची किंमत अंदाजे एक 20-25 लाखाच्या आत नसेल, थोडीशी प्लसमध्ये राहू शकते. कारण मित्रांनो हे ॲडव्हान्स आहे, त्याला बनवलं गेलेलं आहे. म्हणतात ऊस तोडणी यंत्र आहे असं म्हटलं गेलं तिथलं एक्झिक्युटिव्हने. आता काही असो, कारण मी पण एवढ्या दिवसात ते कधी पाहिलेलं नाही आहे. तर मित्रांनो बघू शकतो मी बॅक साईडला त्याचा तो पालापाचोळा उडत असेल. ते पण करतार कंपनीचंच होतं मित्रांनो. हे बघा ऊस तोडणी जे यंत्र आहे अतिशय सुंदर मला दिसते. हे बघा करतार कंपनीचं आहे. आणि तिथलं एक्झिक्युटिव्ह नव्हते मगाशी, मी त्यांना विचारलं तर ते कुठं बाहेर गेले होते. तर आपण पटकन तिथला व्हिडिओ जो आहे तो शूट केला. आणि तुम्हाला जर याच्याबद्दल काही माहिती असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही शंका असेल, काही चुकलं असेल नक्की सांगा. तर मित्रांनो आता थोडंसं पुढं आपण जाणार आहोत. लोकांना जास्त जर तुमचं जर पालेभाज्या किंवा फळभाज्या असेल ना तर तुम्हाला फवारणीसाठी मोठे मोठे जे पंप्स वगैरे लागतात. आता आपण छोटंसं हँडल वगैरे छोट्या शेतकऱ्यांचं बघितलं, थोड्या मोठ्या शेतकऱ्यांसाठी ना फार मोठं अर्जमेंट असतं. तर हे हा टँक तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर याची फार मोठी एक कॅपॅसिटी दिलेली असते. तर याच्यामध्ये बऱ्याचशा या फवारण्यासाठी या पंप्स वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो. ड्रॅगोना कंपनीचे आहेत आणि याचा थोडा रिव्ह्यू पण चांगले आलेले आहेत, की म्हणतात की खूप चांगले यांचा रिव्ह्यू आहेत. तर या तुम्ही प्रत्यक्ष कृषी प्रदर्शनात जर भेट दिली नसेल तर तिथं तुम्ही सुपर ॲग्रो नावाची कंपनी आहे तिथं पण दिलेली आहे. मित्रांनो थोडं पुढं जाणार होतो आपण. हे 60,000 किंमत त्यांनी स्पष्ट लावून टाकलेली आहे. त्यात बघा तुम्ही शेतकऱ्यांसाठी जे रेग्युलर नांगर पेरणी या त्या गोष्टी अरेंजमेंट केलेल्या आहेत. तर हे समोरच्या यंत्र तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे पण अतिशय सुंदर मला दिसलं. पुढं त्याला हे दिलेलं आहे, वॉल वगैरे दिलेलं आहे. बॅक साईडला 2 किचन ट्रॉलीसारख्या त्याला हे दिलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना लोकांना गहू बाजरी काढण्यासाठी किंवा दाई वगैरे काढण्यासाठी जे रेग्युलर जे मशीन्स आहेत हे मशीन पण आपल्याला इथं अवेलेबल दिसतील. मी रेग्युलर बेसिक मॉडेलचेच व्हिडिओ घेतले, कारण ॲडव्हान्स मॉडेल भरपूर येते, थोडं रेट जास्त सांगतात म्हणून ना बैराजा ते सहसा तिथं थांबत नाही. पण काय असं काही गोष्टी थोड्या ॲडव्हान्समध्ये असतात बघाव्या लागतात. हे बघा इथं दिलेले नियम वगैरे अजून सुंदरसं शेतकऱ्यांसाठी लावलेले नियम आहेत. हे बघा ॲडव्हान्स गहू बाजरी काढणी मशीन आहे की जिथं तुमचं रेग्युलर सर्व क्लीन करतं, कणसाचा दाणा वगैरे क्लीन करतं. त्याच्यात बरेचसे प्रकार होते, पण रेग्युलर जो मी पाहिलेला जो प्रकार होता मी हाच प्रकार कॅप्चर केला आणि हा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. हे बघा मित्रांनो जनरल कंपनीचं आहे, सुंदरसं आहे. हे बघा पूर्ण ॲडव्हान्स झालेलं आहे मित्रांनो. आता पहिल्यासारखं काही प्रॉब्लेम नाही आहे. कुठं लीक वगैरे पहिले व्हायचं किंवा हे चालायचं असं काही नाही आहे. हे बघा अतिशय क्लीन दाणा वगैरे तुमचा होणार आहे. मका काढणे वगैरे तिथं मोठी थोडासा साचा वगैरे मोठा दिसतोय. नंतर मित्रांनो हे मगाशी आपण हे पंप्स पाहिले, हे पंप्स तिथं दिलेले आहेत. याच्यामध्ये बरेचसे पंप्स आहेत. तर इथं पण आपण एक भेट दिली होती. इथं काय असं सॉंग्स वगैरे चालू होते मित्रांनो, गाण्यांचे सॉंग्स हॉलिवूडचे बॉलिवूडचे. त्याच्यामुळे आपण व्हिडिओ तिथले फक्त रेकॉर्डिंग केली आणि बाहेरून हा सॉन्ग टाकलेला आहे, कारण शेतकऱ्यांना आवाज यावा असं माझी पण इच्छा असते. तर मित्रांनो बघू शकता बरंच ॲडव्हान्स मॉडेल आलेले आहेत. मित्रांनो अजून थोडासा वेळ काढून आपण आज बघणार आहोत टायर्स. मित्रांनो तुम्हाला माहिती शेतकऱ्यांसाठी ना सर्वात महत्त्वाचं टायर बी पाहिजे. BKT जी कंपनी आहे त्यांनी टायर्स लोकांसाठी मोठे मोठे जे शेतकरी आहेत, थोडेसे उद्योजक आपण म्हणू शकतो की ते शेतीबरोबर उद्योजक बी करतात, त्यासाठी चांगल्या कंपनीचे टायर्स किंवा ऑफर तिथं ठेवलेली होती. छोट्या बाईकपासून तर मोठ्या ट्रॅक्टरपर्यंत. आणि त्या ट्रॅक्टरनंतर तुम्हाला जे तुमचं ॲडव्हान्स आपण हे म्हणू शकतो की जे ॲडव्हान्स मसनं जे येणार आहेत गहू बाजरी काढण्यासाठी मोठे मोठे, त्यांचे बी टायर्स वगैरे इथं ठेवलेले होते. त्यांच्याकडे BKT कंपनीचे चांगला प्रतिसाद मित्रांनो मिळत होता. आणि माझा एक फॅन पण भेटला, तो म्हणजे तुमचे व्हिडिओ बघतो. तो पण बघून त्याने मला ओळखलं, त्याला विचारलं, म्हटलं कधीपासून, म्हणे बरेच वर्षापासून बघतो. म्हणतात धन्यवाद. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता BKT कंपनीचे टायर्स वगैरे आहेत, सुंदर टायर्स आहेत आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पण चांगला होता. आणि मला पण मोह आवरला गेला नाही. मी पण आतमध्ये गेलो, थोडा बाईक्स वगैरे तुम्हाला हे दिसत आहेत का, बाईकचे पण मी टायर वगैरे बघितले आणि खूप सुंदर ही टायर वगैरे होती. हे तुम्ही बघू शकता मित्रांनो.
ट्रॅक्टर छोटी जी तुमची मशीन आहेत हे तर तुम्ही म्हणत असाल लहान टायर आहे लक्षात येत नाही, तर मित्रांनो हे छोटी छोटी जी वाहनं आहेत तुमची, तुम्ही या नवीन ॲडव्हान्स जे शेतीसाठी जे काही मशीनं वगैरे यूज करणार आहेत त्यांची टायरं ही होती, जसे तुमचे रिकाउंट तसं ते मिळणार होते. त्याला सुंदर हे पण होतं, आपण म्हणू शकतो की प्रतिसाद पण चांगला मिळतात. BKT कंपनीची हे बघा, भारताचा विकास, भारताचा टायर, ग्रोविन BKT. हे बघा, ग्रीप पण चांगली आहे टायरला, पाहू शकता तुम्ही मित्रांनो. आता लोकांचं जसं मागण्या तसं ते पुरवतात. तर हे बळीराजाचं मित्रांनो बघू शकतो. बळीराजा हे नाव फार फेमस आहे. ब्लोअर्स ज्यांनी ते दाखवले मगाशी आपण ब्लोअर्स बघितले, हे पण ब्लोअर्स बघितले, छोटे थोडेसे आणि एका जागेवर तुम्ही हे सेटल करू शकतात. तर हे ब्लोअर्स त्यांनी टाकलेले आहेत बळीराजा कंपनीचे, हे पण तुम्ही बघू शकता. याला पण मिळणारा प्रतिसाद चांगला होता. आणि नंतर इथं हे तुम्हाला दिसतंय का, तिथून पुढं तुम्हाला फवारण्यासाठी या ब्लोअर्स आहे त्याच्या फवारण्यासाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो. तिथं तो रोप फार मोठा होता. लोकांना सर्वात जास्त जे शेतकरी त्यांना रिक्वायरमेंट या ब्लोअरचं ते पुढचं तुम्हाला दिसते का रोप त्याच्यावर असतो. तो जेवढा दूर जाईल तेवढा शेतकऱ्यांचा फायदा असतो. आणि त्याला मित्रांनो तो टायर पण दिलेली होती, त्यानंतर ती चाकं आहेत. नंतर तिथं तुम्हाला दिसतंय का हे मशीन पण त्यांनी लावलेले, ते मला बोलले काहीतरी 7.5 लिटर काहीतरी ते मला बोलले, मला थोडंसं मगाशी लक्षात राहिलं नाही. तर ही एक सिस्टम बेस्ट दिलेली होती आणि डिस्काउंट पण चांगला होतो. बळीराजा ही खूप मोठी कंपनी मित्रांनो आणि त्याला मिळणारा प्रतिसाद खूप चांगला असतो. पण ते दरवर्षी काही ना काही एक चांगल्या प्रोडक्टची ते लॉन्च करत असतात. तर याच्याबद्दल मी माहिती घेतली, पण तिथील जोरात आवाजमुळे मी ते पूर्ण कॅप्चर करू शकलो नाही. तर मित्रांनो पुढं आपण लगेच जाणार आहोत. हे चारा असतो मित्रांनो त्याचा, ह्या मिल्स आहेत. चारा वगैरे जे असतं ते कटिंग आपण मशीन म्हणू शकतो, तर त्या इथं दिलेल्या होत्या. तर चारा म्हणजे आपण म्हणू शकतो की काही आपण ढेप वगैरे जे काय असतो ना ते त्यांच्यासाठी या थोडा मिल्स वगैरे दिले तुम्ही पाहू शकता मित्रांनो. यांना मिळणारा प्रतिसाद बी खूप चांगला होता आणि बऱ्याचशा कंपनी त्यांनी आणलेल्या होत्या. हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल, याच्यात बी बऱ्याचशा कंपन्यांचं. मित्रांनो कृषी प्रदर्शन 2024 याला मिळणारा जो प्रतिसाद होता हा तुफान होता. 11 डिसेंबर तर 15 डिसेंबरचं हे रेकॉर्डिंग आहे. तर आपण थोडं पुढं जाणार आहोत आणि हे बघा, पेरणी जे यंत्र आहे थोडं ॲडव्हान्समध्ये, आणि त्याला थोडंसं ॲडव्हान्समध्ये अजून त्याला बरेचसं त्यात ॲड केले गेलेले आहे. तर त्याचं बरेचसे मॉडेल अवेलेबल होते. तर किंमत थोडीशी कॉस्टली वाटली मला, म्हणून मी जास्त काही विचारलं नाही. पण मित्रांनो जर तुम्हाला इथं त्यांनी डेमो पण दिलेला आहे की तुम्ही कसं वगैरे वापरू शकता. रोपं वगैरे पूर्ण दिली होती खाल, आणि याच्याबद्दल पूर्ण माहिती जर जाण्याची असेल तर कंपनी तुम्हाला भेट द्यावं लागेल. नंतर मित्रांनो थोडं पुढं आलो तर शर्मा आईस्क्रीम थोडी फेमस आहे. तिथं पण त्यांचा आग्रा खातील थोडा व्हिडिओ घेतला आणि त्यांना पण मिळणारा जो प्रतिसाद होता हा पण तुफान होता. कारण मित्रांनो हिवाळ्याचे दिवस होते तर दुपारी थोडंसं उन्हाचा कडाका जाणवतोच. तर शर्मा आईस्क्रीम इथं पण एक व्हिजिट केली आपण, आणि यांच्याकडे गर्दी एवढी मोठ्या प्रमाणात होती आणि आईस्क्रीमची क्वालिटी पण चांगली. 30 रुपयाला आईस्क्रीम होती मित्रांनो शर्मा आईस्क्रीम. तर त्यांनी म्हटलं थोडं लक्ष द्यावं आमच्याकडे, तर त्यांचा पण एक व्हिडिओ घेतला. शर्मा आईस्क्रीम चिंचवड पुणे. तर मित्रांनो ही शर्मा आईस्क्रीम तिथंही थोडीशी व्हिजिट केली. नंतर आपण आता पुढं जाणार आहोत. तर मित्रांनो जी बाईक आहे मला मगाशी खूप आवडली. कारण हे बघा, मगाशी आपण एक 2 व्हिडिओ पहिले एक टाकला होता दुसऱ्या व्हिडिओमध्ये, त्यात आपण बाईक्स टाकली होती की त्या बाईक्स ही चक्क ट्रॅक्टर वगैरे ओढू शकते. आणि ही जी बाईक आहे तर हिच्यावर मला एक गोष्ट दिसली ग्रीन होलची, की हिच्यामध्ये बॅक साईडला त्यांनी फवारणीचा पंप लावलेला होता. हे बघा बॅक साईड तुम्हाला दिसत असेल. यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही हे सर्व जागेवर तुम्ही यूज करू शकतात. नंतर मित्रांनो फवारणीचं ते बाईकची ते आपण व्हिजिट केल्यानंतर पुढं आलो तर हे सेवरगाव. मित्रांनो इथलं एक बसंत म्हणजे पिंपळगाव बसंत नाशिक तुम्हाला माहिती आहे का, तिथलं एक मधाची आपण एक फॅक्टरी म्हणू शकतो. जे ओरिजिनल मध जे आपण मोहोळ म्हणतो त्याच्यापासून जे मध तयार केलं जातं. तर इथं त्यांचा डेमो ठेवलेला होता आणि कंपनी कसं उत्पादन वगैरे करते त्यात इथं त्यांची काही आपण म्हणू शकतो की कर्मचारी बसलेले होते. त्यांनी अतिशय सुंदर इथं देखावा पण सादर केला होता. बळीराजा वगैरे 2 बैल वगैरे इथं तुम्हाला दिसत असेल. सुंदरशी बिल्डिंग वगैरे बनवली, सिटी वगैरे थोडा डेमो इथं बनवलेला होता. आणि ते येणाऱ्या कस्टमरला इथलं जो मध आहे त्याचं चमच्याने टेस्ट वगैरे करायला देत होते. मित्र तुम्ही बघू शकता, मी पण टेस्ट केली. अतिशय सुंदर म्हणू शकतो की यांचं
जे मध आहे ते लागलं काहीतरी 450 रुपये 1 किलो काहीतरी बोलले ते, हा त्यांचा भाव होता. आणि मित्रांनो एवढं स्वस्त आणि चांगलं जर मध तर कुठंच मिळत नाही, पण यांच्या क्वालिटी खूप छान लागली मित्रांनो, ओरिजिनल मधसारखी. तर ही तुम्ही सर्च करू शकता नेटवर. आणि माझे पहिले जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचा ॲड्रेस वगैरे पत्ता वगैरे पूर्ण दिलेला आहे. तर माझे बाकीचे जे व्हिडिओ त्याच्यावर जाऊन तुम्ही व्हिजिट करून यांचा ॲड्रेस पत्ता वगैरे तुम्ही शोधू शकतात. बसंत अशा कंपनी, पिंपळगाव बसंत एरियावरून बसंत असं काहीतरी नावाने ही कंपनी मित्रांनो. हे बघा वरती दिलं बघा बसवंत, बघा मधमाशी उद्यान असं त्यांनी हे डेमो केलेलं होतं आणि प्रत्येकाला ते चाकायला देत होते. मित्रांनो पुढं आलो आपण नेहमीप्रमाणे. तिथून अजून रोटावेटर्समध्ये थोडा ॲडव्हान्स कंपनी मला दिसली आणि तिथं रेट वगैरे पूर्ण दिले होते. ते फूट मिनी मल्टीस्पीड 28 ब्लेडची होती मित्रांनो. त्याची किंमत होती 87,500 होती. तर त्याला काहीतरी तिथं गेल्यावर तुम्हाला थोडंफार कमी जास्त होईल अशी मी आशा करतो. तर मित्रांनो ही पण एक कंपनी इथं पण लिहिलं आहे बघा त्यांनी, फूट सुपर मल्टीस्पीड 1,25,000 ऑफर. पूर्ण ब्लेड सेट वगैरे तिथं दिलेलं आहे, किती ब्लेड वगैरे आहेत आणि कटर वगैरे कसं होईल त्यात माहिती वगैरे त्यांनी दिलेली आहे. मित्रांनो समोर तुम्हाला दिसतं कंपनीचं नाव पण दिलेलं आहे. कंपनीचं नाव तुम्हाला मी दाखवू का, सॉन कंपनीचं मित्रांनो. गिअर ड्राईव्हमध्ये एक चांगलं नाव आहे तिचं पण. नंतर मित्रांनो पुढे गेल्यावर आपल्याला बरेचशा मिनी ट्रॅक्टर्स वगैरे आहेत. मिनी ट्रॅक्टर आपण बघितल्या का, ट्रॅक्टर तुम्हाला मग अशी बोलू 150 कंपन्या मी स्वतः पाहिल्या. छोट्या छोट्या मिनी ट्रॅक्टर आता श्रीदेव यांनी ते लॉन्च केलेलं ट्रॅक्टर आहे, तुम्ही बघू शकता. पॉवर बाईक आहे, फील्ड मॅन्डरचं आहे. तर श्रीदेव हे गुजरातची कंपनी मित्रांनो, कारण तिथलं जे एक्झिक्युटिव्ह ते मग अशी मला बोलले गुजरातची कंपनी. पण हे जे ब्लॅक कलरचं मिनी आहे ना, मिनीपेक्षा थोडंसं मोठं आहे, 225. हे मॉडेल मला खूप सुंदर वाटलं, कारण जास्त छोटंही नव्हतं आणि जास्त मोठंही नव्हतं. तर इथले जे एक्झिक्युटिव्ह त्यांच्याशी मी बोललो, ते म्हणे किंमत थोडी जाईल पण क्वालिटी खूप सुंदर आहे. आणि हे गुजरातचं मित्रांनो हे ट्रॅक्टर श्रीदेव असं तिथले ते एक्झिक्युटिव्ह बोलले. तर श्रीदेव थोडं तुम्हाला वाटत असेल तर एक गुगल किंवा नेटवर सर्च करून त्याचा रिव्ह्यू काढा. मला तर हे ट्रॅक्टर आवडलं होतं. आणि यांच्याकडं जे काही होते बैराज आपण म्हणू शकतो, त्यांची शेतकऱ्यांची गरज बऱ्यापैकी होती. मित्रांनो ट्रॅक्टरच्या जवळजवळ 150 कंपन्या आलेल्या आहेत. आपण म्हणू शकतो किसान कृषी प्रदर्शन मोशी, पण लोकांना आवडणाऱ्या कंपन्या फार कमी असतात. तर मित्रांनो पुढं आल्यावर आपण जे आपल्या आवडत्या ज्या बाईक वगैरे आहेत, मागच्या त्यांचा रिव्ह्यू केला त्याच बाईक आहेत त्या. तर यांना भविष्यात खूप मोठा प्रतिसाद मिळेल. आता गुजरातमध्ये सौराष्ट्र वगैरे तिकडे त्या साईडला यांचा जो प्रतिसाद आहे हा खूप मोठ्या प्रमाणात इथं मिळतो. लिटल चॅम्प नावाची ही मगाशी आपण मागच्या 1-2 व्हिडिओला याचा रिव्ह्यू पण केला होता. तर लोकांना या बाईक वगैरे चांगल्या आवडलेल्या आहेत. मागं तुम्ही बसवू शकता, मागं तुम्ही ट्रॅक्टर लावू शकता, ट्रॉली लावू शकता. हे बघा चांगल्या पॉवरफुल आहेत या. हे बघा लिटल चॅम्प्स, मागच्या त्याचा रिव्ह्यू पण केला होता आणि त्याला प्रतिसाद पण चांगला मिळाला होता. तर लिटल चॅम्प्स का थोडंसं ॲडव्हान्स स्पोर्ट बाईकसारख्या बी काही मॉडेल आहेत, तुम्ही बघू शकता. ॲग्रो 1 कंपनीच्या आहेत, हे तुम्ही बघू शकता मित्रांनो. त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या होत्या, ब्ल्यू कलर, ग्रीन कलर. मित्रांनो आता पुढं जाणार आहोत आपण Vision 500. मित्रांनो मला हे जे तुम्हाला दिसतं ना हे यंत्र, याच्यात एक विशेष काय दिसलं माहिती आहे का, जसं एखादं आर्मीचं आपण म्हणू शकतो ना की आर्मीचं एखादं रणगाडा असतात त्याला खाली चेन कशी असतं तशी ही चेन दिली होती. याचा अर्थ ते ॲडव्हान्समध्ये होतं. तर मित्रांनो अजून एक यंत्र तुम्ही बघू शकता, बियाणं वगैरे टाकण्यासाठी सुंदरसं यंत्र कोपणी याच्याने करू शकतो. थोडं ॲडव्हान्समध्ये बनवलेलं होतं. ब्रह्मानी इंजिनिअरिंगचं हे बनवलेलं आहे मित्रांनो. तर हे मला चांगलं दिसलं. याच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नव्हती, पण तुमच्या शेतकऱ्यांच्या लक्षात या गोष्टी येतातच लगेच काय करायचं काय नाही. कारण कुठं माहिती देताना मी जरी चुकत असेल पण तुम्ही काही गोष्टी समजू शकतात. ब्रह्मानी इंजिनिअरिंगचं हे त्यांनी डेमो इथं ठेवलेला होता. तर वाटलंच तर नक्की विजिट करा. नंतर मित्रांनो हे बाईक तुम्हाला मग अशी दाखवलं, त्याच्यात थोडीशी ॲडव्हान्स ही बाईक मला दिसली. ग्रीन वनची ती दिसली, नंतर लिटल चॅम्पची दिसली. आता ही हरिओमची होती मित्रांनो. हे पणच आपल्याच महाराष्ट्रीयन लोकांनी ही केलेली आहे, तिला डेव्हलप केलेली. तर ही बघू शकता मित्रांनो. याच्या बॅक साईडला पूर्ण त्यांनी सेटअप लावून डेमो दाखवलेला होता. मग अशी ही बाईक आहे ती तशीच आहे, पण मागच्या साईडला त्यांनी
टाकी वगैरे टाकलेली आहे. त्यांनी असं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की मागच्यासाठी तुम्ही बऱ्याचशा गोष्टींचा उपयोग करू शकतात. तर मित्रांनो या बाईकला हाईट वगैरे चांगली दिलेली आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही काम करण्यासाठी थोडी पॉवरफुल होऊन जाते. हाईट दिली मित्रांनो. आणि जर पुढची जी टायर आहे त्याला जर ग्रिप चांगला असेल ना तर ढेकळा वगैरे तिथं सहसा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकत नाही. थोडंसं जिथं शेती वगैरे थोडंसं नरम असतं ना तिथं प्रॉब्लेम येऊ शकत नाही. पुढचं एकदम ट्रॅक्टरसारखं छोटे छोटे यांनी टायर केलेले आहेत. नंतर मित्रांनो आपण पाहू शकतो किर्लोस्कर कंपनीचे वरुणा कंपनीचे बरेच यांनी ॲडव्हान्स मॉडेल वगैरे यंत्र वगैरे ठेवलेली होती. तर त्यात बऱ्याचशा मोटर्स वगैरे होत्यात. किंमत थोडीसं हाय मला वाटली म्हणून मी त्यातलं जास्त रिव्ह्यू घेतला आणि वरून सॉन्ग पण चालू होते. तर मित्रांनो बघू शकता किर्लोस्कर कंपनीचे बरेच ॲडव्हान्स यावेळी यंत्र वगैरे त्यांनी आणलेली होती. आणि ती इथं आपण म्हणू शकतो की वरच्या स्टेजवर त्यांनी फ्रंटच लावलेली होती आणि लोकांचा प्रतिसाद पण चांगला होता. किर्लोस्कर कंपनीने यावेळी जसं आपण आर्मीचं वेपन म्हणत नाही का तसंच कलरमध्ये या सर्व गोष्टी आणलेल्या होत्या. या सर्व गोष्टी ॲक्टिव्ह चांगल्या दिसत होत्या. हे बघा तुम्हाला पाहू शकता तुम्ही एकशे बडकर एक त्यांनी वस्तू आणलेल्या होत्या. आता या थोडंसं डीपमध्ये माहिती घेण्यासाठी तुम्हाला किर्लोस्कर कंपनी यांच्याशीच तुम्हाला संपर्क साधावा लागेल. हे बघा इथं काही आपण म्हणू शकतो की काही आपण जे कस्टमर म्हणू शकतो त्यांचा थोडा सत्कार वगैरे या त्या गोष्टी होत होत्या. हे बघा याचं तर एकदम सेम रणगाडासारखंच याचं डिझाईन एकदम केलेली होती. हे बघा तुम्ही पाहू शकता समोर तुम्हाला तो रोटेवेटर वगैरे दिसत असेल. हे बघा मित्रांनो हे पण ॲडव्हान्स मॉडेल आहे. तर मित्रांनो कसा वाटला माझा हा व्हिडिओ. जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जय महाराष्ट्र.